नमस्कार. महाराष्ट्र लोकन्यूजमध्ये मी संपादक सतीश जगताप आपलं स्वागत करतोय. आपण 146 लोमेवाडी पंचायत समिती गणाचे उमेदवार या ठिकाणी दादा पाटील आहेत. आपण कोणत्या गणामधून उभा राहिलेला आहात? आपलं नाव सांगून सुरुवात करा. लोमेवाडी पंचायत समिती गण या गणातून गण क्रमांक 146 आणि माझे नाव शिवाजी विजयसिंह मोहिते उर्फ दादा पाटील. आपण या ठिकाणी पंचायत समितीची उमेदवारी घेतलेली आहे. कशाच्या जोरावरती आपण या ठिकाणी जनतेसमोर जाणार आहात? या तालुक्याचे गोरगरिबाचे नेते व महाराष्ट्राचे कृषी मंत्री आदरणीय दत्तामामा भरणे यांनी जे तालुक्यात रस्ते असतील पूर्ण गोरगरिबापर्यंत त्यांनी विकास पोचवण्याचं काम केलं. नामदार हर्षवर्धन पाटील साहेब यांनी 20 वर्षे मंत्री असताना पूर्ण भागात बंधारे असतील, वीज निर्मितीचे प्रकल्प असतील, अशा असंख्य योजना त्यांनी कारखाने असतील केल्यामुळे व राजकारणात असून शब्दाला पक्का असणारे असं ज्याचं व्यक्तिमत्व आहे असे तर त्यांच्या कामाच्या जोरावर ही मी उमेदवारी घेतलेली आहे. आता या ठिकाणी पंचायत समितीमध्ये अनेक लोकांच्या काही योजना वैयक्तिक असतील, पण या ठिकाणी तुम्ही कशा प्रकारे त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणार? आता हे उमेदवारी घेण्याच्या मागचा माझा उद्देशच हे आहे की पीडित, दलित, वंचित लोकांना वैयक्तिक लाभ, गोरगरीब समाजासाठी काम करणं याच उद्देशाने मी ही उमेदवारी घेतलेली आहे. तर प्रत्येक कुटुंबाला कसा वैयक्तिक लाभ देता येईल, आदरणीय भरणे मामा असतील, हर्षवर्धन पाटील साहेब असतील, आप्पासाहेब जगदाळे साहेब असतील, यांच्या माध्यमातून पीडित शोषित लोकांना न्याय देण्यासाठी व काय घरकुलाचे जागेचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन व जनतेची सेवाच ही ईश्वर सेवा म्हणून मी पुढचे कार्य करीन. आता आपण प्रचार करतायत, लोकांचा कसा प्रतिसाद मिळतोय? अतिशय उत्साही आमच्या खाली बावड्यापासून खाली तालुक्याच्या राजकारणातलं गोरगरिबाला काहीतरी देण्यासारखं पद म्हणलं तरी ही सुरुवातीला 30 वर्षानंतर मिळाल्यामुळं आमच्या सर्व पंचक्रोशीत लोकांना आनंद झालेला आहे. आणि दोन्ही पक्षाचे नेते आता एकत्रित आल्यामुळं कोणत्याच लोकांवर अन्याय होऊ नये असं एकत्रित सगळ्यांना घेऊन सगळ्यांना त्याचा लाभ देण्याचा मी प्रयत्न करेन. तर आपण लक्षात घ्या, हे आहेत 146 पंचायत समिती गण लुमेवाडी या गणामधून त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून उमेदवारी त्यांना जाहीर झालेली आहेत. आणि जर ते विजयी झाले तर भविष्यामध्ये जनतेची सेवा करू. आणि या ठिकाणचे मंत्री आहेत दत्तामामा भरणे, हर्षवर्धनजी पाटील साहेब आहेत आणि आप्पासाहेब जगदाळे आहेत. या सर्वांच्या कामाच्या जोरावरती मी उमेदवारी या ठिकाणी घेतलेली आहे. परंतु या ठिकाणी मला जर या ठिकाणी निवडून जनतेनं दिलं तर जनतेची सेवा करू अशा प्रकारचं वचन त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. महाराष्ट्र लोकन्यूजसाठी मी संपादक सतीश जगताप, गिरवी, इंदापूर.